आज आपण बघणार आहोत घरात साहित्य असलेल्या साहित्यामध्ये चमचमीत असा मसाले भात. तर मस्त असा मसाले भात तयार होतो आणि पटकन होणारी रेसिपी आहे ही. तर इथे आपण बटाटा आणि वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या, बटाट्याच्या सुद्धा अशा उबट काप आणि मोठे मोठेच करून घेतलेले आहेत. आता याला मसाले लावून घेऊया. तर इथे आपण ना बटाट्याला आता आलं लसूण हे खलबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे, असं बारीक ठेचून घेतलं आहे चांगलं. खलबत्त्यामध्येच बारीक ठेचून घ्यायचं म्हणजे टेस्टसुद्धा मस्त लागते. तर इथे आता आलं लसूण पेस्ट घालून घेतली, 1 चमचा हळद घालून घेतली, छोट्या चमच्याने हळद घालून घेतली आणि 1 चमचा काळा मसाला घालून घेतला आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे, 2 चमचे दही घालून घेतले. आता ना आपण गरम मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे, 1 छोटा चमचा. तर मस्त टेस्ट येते. आता हे मसाले जे घालून घेतलेले आहेत त्यांनी वांगा आणि बटाट्याला सगळं चोळून घ्यायचं आहे मस्त आणि 10 मिनिट असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आता कांदा वगैरे कट करून घ्यायचा. तर मसाला चांगला 10 मिनिट मुरलेला आहे, तोपर्यंत आपण आता फोडणी देऊन घेऊया. तर इथे आपण पातेल्यामध्ये 1 पळी एवढं तेल घालून घेतलं आहे, 2 तमालपत्र घातले, तोडून घालायचे. काळी मिरी घातली 5-6 आणि दालचिनीचा तुकडा घातला आणि इथे ना बारीक चिरलेला उभा पातळ असा कांदा कट करून घेतला होता, ते घालून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा. कांदा लालसर झाला की बटाटा आणि वांग्याला जे मसाला लावून ठेवलं होतं ते घालून घेतले आपण. आता चांगलं परतून घ्यायचं मीडियम गॅसवर. छान तेल सुटतं याला आणि वाससुद्धा छान येतोय. तर आता हे चांगलं परतून घेतले की यामध्ये ना आपण धुवून ठेवलेले तांदूळ आहेत ते घालून घ्यायचे. कुठलाही तांदूळ असो, भात एकदम मस्त टेस्टी होतो. तर मी इथे ना कोलम घेतलेला आहे, तो 1 वाटी घेतला होता, स्वच्छ धुवून ठेवला 5 मिनिट आणि तो घालून घेतला आहे. आता हे चांगलं तांदूळ परतून घ्यायचे आणि मग यामध्ये ना साजूक तूप घालून घेतले 2 चमचे आणि आता गरम पाणी घालून घ्यायचं यामध्ये. तर 1 वाटी तांदूळ होता तर 1.5 वाटी एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. तुपामुळे छान टेस्ट येते आणि मोकळा असा भात तयार होतो. तर इथे आपण हा भात ना कुकरमध्ये सुद्धा करू शकता. कुकरमध्ये तर एका शिट्टीमध्ये हा भात मस्त शिजला जातो. झाकून ठेवून घ्यायचे. बघा 10 मिनिटाच्या आत मस्त भात तयार होतो. बघा मस्त वाससुद्धा येते, मस्त भात शिजलेला आहे. चमचमीत असा भात तयार झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.